विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024च्या अनुषंगाने उद्या आमच्या जामनेर मतदारसंघामध्ये जे आपले 342 मतदान केंद्र आहेत, तर या 342 मतदान केंद्रासाठी मतदान पथकांना साहित्याचं वाटप हे उद्या सकाळी ठीक 7 वाजेपासून कृषी उत्पन्न बाजार समिती आवाराच्या ठिकाणी होणार आहे। या मतदानासाठी राखीव पथकासह 377 पथकांची नियुक्ती ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या आदेशाने झालेली आहे। या प्रत्येक पथकामध्ये एक केंद्राध्यक्ष आणि 3 मतदान अधिकारी दर्जाचे अधिकारी आहेत। तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर एक वर्ग 4चा कर्मचारी नेमण्यात आलेला आहे। तसेच ईव्हीएम सुरक्षेसाठी 2 पोलीस कर्मचाऱ्यांची देखील त्या ठिकाणी नियुक्ती प्रत्येक केंद्रावर त्या ठिकाणी केलेली आहे। तर अशा प्रकारे उद्या सकाळी ठीक 7 वाजेपासून साहित्याचं जे वितरण आहे ते मतदान पथकांना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातून हे त्या ठिकाणी सुरू होणार आहे। त्या ठिकाणी जे मतदान कर्तव्यासाठी जे नियुक्त कर्मचारी आहेत तर त्यांचं मतदान देखील मतदान सुविधा कक्षामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात 4 मतदान सुविधा कक्षाची स्थापना ही आमच्याकडून करण्यात आलेली आहे। तर ज्या निवडणूक कर्तव्यार्थ नेमलेल्या कर्मचाऱ्यांचं जे मतदान प्रक्रिया बाकी असेल, सदरचा निवडणूक कर्तव्यार्थ नेमलेला कर्मचारी हा मतदानापासून वंचित राहू नये यासाठी त्याचं मतदान घेण्याची जी कारवाई आहे ती देखील या मतदान सुविधा कक्षातून उद्या त्या ठिकाणी होणार आहे। 20 तारखेला आपल्या सर्व 342 मतदान केंद्रावर जी मतदानाची प्रक्रिया होणार आहे, तर मतदान केंद्रावरील सर्व सुविधांच्या अनुषंगाने जे AMF सुविधा आहेत त्या सर्व सुविधा मतदान केंद्रावर देण्याचा प्रयत्न हा आमच्याकडून झालेला आहे। याचसोबत मतदान केंद्रावर माननीय भारत निवडणूक आयोगाच्या आदेशाने वेबकास्टिंगची देखील सुविधा आपण केलेली आहे। म्हणजे लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या दरम्यान आपण 50% मतदान केंद्रावर वेबकास्टिंगची सुविधा केलेली होती। यावेळी सुधारित सूचनेप्रमाणे आपण मतदान केंद्राच्या आतल्या बाजूला तसेच बाहेरच्या बाजूचं म्हणजे रांगाचं किंवा गर्दीचं जे व्यवस्थापन आहे तर तेही पाहण्यासाठी आपण वेबकास्टिंगची जी सुविधा आहे ती दोन्ही आतल्या बाजूला आणि बाहेरच्या बाजूला अशा प्रकारे मान्य भारत निवडणूक आयोगाच्या आदेशाने करून दिलेली आहे। याचसोबत पेट्रोलिंगचा किंवा मतदान केंद्रावरील काही सेन्सिटिव्ह भागाचा जो पोलीस बंदोबस्त आहे तो माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या आदेशाने त्या ठिकाणी योग्य तो असा पोलीस बंदोबस्त देखील त्या ठिकाणी दिला गेलेला आहे। मतदान झाल्यानंतर मतमोजणीच्या अनुषंगाने ही जी प्राथमिक पूर्वतयारी करून घेणं आवश्यक आहे। उदाहरणार्थ काउंटिंग एजंट असतात संबंधित उमेदवारांचे, तर त्याच्या नियुक्ती संदर्भातील कारवाई करण्यासाठी देखील लेखी स्वरूपामध्ये आम्ही प्रत्येक उमेदवाराला त्या ठिकाणी अवगत केलेलं आहे। म्हणजे मतमोजणीच्या अनुषंगाने जी पूर्वतयारी त्या ठिकाणी करणं अपेक्षित आहे ती देखील प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे। लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये ज्या मतदान केंद्रावर कमी मतदानाची टक्केवारी नोंदवली गेलेली आहे तर अशा मतदान केंद्रासाठी स्वीप प्रोग्राम अंतर्गत मतदान जनजागृतीचे वेगवेगळे उपक्रम हे आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये घेण्यात आलेले आहे। आणि त्या अनुषंगाने मतदारांना आकर्षित करण्यासाठी किंवा जास्तीत जास्त मतदार हा मतदानाच्या दिवशी आपल्या मतदान केंद्रावर यावा यासाठी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये काही आदर्श मतदान केंद्राची स्थापना देखील आपण आपल्या जामनेर मतदारसंघामध्ये केलेली आहे। याच्यामध्ये महिलांकडून संचलित होणारे 3 मतदान केंद्र आपण निश्चित केलेले आहेत। दिव्यांग बांधवांकडून संचलित केले जाणारं 1 मतदान केंद्र आपण निश्चित केलेलं आहे। तसेच आदर्श या कॅटेगरीमध्ये आपण जवळपास 5 मतदान केंद्र त्या ठिकाणी निश्चित केलेले आहेत। युवा जे कर्मचारी आहेत की जे नवीनच नोकरीला लागलेले आहेत अशा युवा कर्मचाऱ्यांकडून संचलित केलं जाणारं 1 मतदान केंद्र आपण त्या ठिकाणी निश्चित केलेलं आहे। तर अशा प्रकारे मतदारांना जास्तीत जास्त मतदान प्रक्रियेसाठी आकर्षित करण्यासाठी आपण आदर्श मतदान केंद्राची देखील स्थापना आपल्या 19 जामनेर विधानसभा मतदारसंघामध्ये केलेली आहे। तर या अनुषंगाने आपल्या मतदारसंघामध्ये जे एकूण मतदार आहेत तर या सर्वांनी 20 तारखेला आपला मतदानाचा जो हक्क आहे तो आपला न चुकता सर्वांनी बजावायचा आहे। आणि जास्तीत जास्त मतदानाची टक्केवारी आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये होईल या दृष्टीने तालुका प्रशासनातून सर्व मतदारांना या निमित्ताने मी आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मतदानासाठी उपस्थित राहून आपल्या विधानसभा मतदारसंघाची मतदानाची जी टक्केवारी आहे ती सर्वात जास्त कशी राहील या दृष्टीने सर्वांनी तालुका प्रशासनाला या निमित्ताने सहकार्य करावे असे एक आवाहन मी या निमित्ताने करतो आणि थांबतो।